अरे साहेब या. काका कसं चाललंय काम? काम अगदी व्यवस्थित चाललंय साहेब. पण माझ्या कामाचं काय झालं ते ऍडव्हान्स बद्दल तुम्ही बस काय काका, शब्द दिला ना तुम्हाला, झालंय तुमचं काम. काम झालं म्हणजे मला ऍडव्हान्स देतायत साहेब? नाही नाही, मी बोलायचं काम केले. बरं मग पण जरा एकदा पुन्हा एकदा बोला ना, म्हणजे साहेबांना भेटून मी प्रत्यक्ष बोलायलाही तयार आहे. तुम्ही सांगा मी काय कसं करू ते. साहेब स्वतःच तुम्हाला भेटायला येणार आहेत. खरंच? तुम्हाला आधीच कल्पना देऊन ठेवतो, आमचे मालक जरा विक्षिप्तच आहे, त्यामुळे वयाचा मान ठेवतील याची काही खात्री नाही. काही हरकत नाही साहेब, अशा एका माणसाची सवय आहे मला. साहेब येणार आहेत कधी? येतीलच इतक्यात. बर मग ते येईपर्यंत मी एक चक्कर मारून येतो. हो हो. ठीक आहे साहेब, आलोच. पुढे वाचून अहो ते राऊंड मारायला गेले. राऊंड मारायला गेलं, बरं झालं. त्याच्याच पाठी जातो, तेवढं चालणं होईल. ते गाठेन तिथेच बोलून घेतो त्याच्याशी. काम कसं करतो ते पण बघून घेतो. ऍडव्हान्स मागतो ना, मग काम कसं करतो ते बघायलाच पाहिजे. तू इथेच थांब, इथे आलाच तर थांबव त्याला, मी जातो मागे. हा वॉचमन आहे? अरे याला धड नीट चालता येत नाहीये, हा चोरांना काय पकडणार? आणि ऍडव्हान्स मागतो, याला तर सांगतोच. बसतो हा साहेब. हो. झालं बोलणं तुमचं साहेबांशी? कुठे साहेब आले? अहो तुमच्या मागूनच चालत होते ते. काय सांगताय? हो. आता जाऊन भेटतो मी. अहो नाही, थांबा तुम्ही. ऐक काय काय झालं काय तुमच्या पायाला? अहो काय सांगू साहेब, आज ड्युटीवर याला उशीर होत होता म्हणून घाईघाईनं निघालो आणि तेवढ्यात कॉटला गुडघा आपटला. काका, हो सर. मालक आलेत. कुठे? सावकाश सावकाश. कुठे आहेत साहेब? अहो आताच तर इथे होते. पण इथे होते पण दिसत नाही आहेत कुठे. हॅलो. अहो काय साहेब, कुठे गेलात तुम्ही अचानक? अरे कुठे गेलो काय? कुठे? इथे मेन गेटच्या इथे गाडीजवळ उभा आहे. बाबांना तिथेच बसव आणि तू एकटा इकडे ये. बाबांना? बाबांना नाही रे. अरे बाबा, त्या वॉचमनला तिथेच बसव आणि तू एकटा मेन गेटच्या बाहेर ये. इथे उभा आहे, मी वाट बघतोय. लगेच ये. हो 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 साहेब साहेब, आलो.
अरे बापरे, हा तर मोठा प्रॉब्लेम झाला. काका हा साहेबांचा फोन होता? हो तुम्ही थांबा इथेच, मी आलो जाऊन. माझ्या कामाचा साहेब जरा. हो हो. वाट लावली आहे तू. साहेब तुम्ही इथे काय करताय? ते बाबा तुमची वाट बघत थांबलेत तिकडे. बाबा थांबलेत. बाबा म्हणजे ते वॉचमॅन काका हो. बाबा वॉचमन, तू या माणसाला पण वॉचमन ठेवलंय? हा? अरे काय बोलतोयस तू 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 या माणसाला सांगितलंयस ही माझी जागा आहे म्हणून? हो सांगितलंय. काय सांगितलंयस? हेच की या जागेचे मालक तुम्ही आहात म्हणून. अरे तसं नाही, माझं नाव सांगितलंयस का त्यांना? नाव नाही सांगितलंय, पण चला ना, तुम्हाला भेटायचंच होतं ना त्यांना, तेव्हा सांगू ना. अरे गप्प बस. तू 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 एक काम कर, आत्ताच्या आत्ता या माणसाला नोकरीवरून काढून टाक. काय? हा. अहो साहेब चांगला माणूस आहे तो. हा? उत्तम काम करतो, वेळेवर येतो, वेळेवर जातो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तो गरीब आहे आणि त्याला गरज सुद्धा आहे. आणि आपल्यासाठी चांगलंच आहे ना. अहो कमी पैशात काम करतोय आणि त्याला असं तडकाफडकी काढून टाकलं तर तसे प्रॉब्लेम्स वाढतील हो साहेब. अरे माझे प्रॉब्लेम्स वाढतील. काय नाही. हे बघा, तुम्हाला त्यांना ऍडव्हान्स देणं जमत नसेल तर मी बोलतो त्यांच्याशी तसं. अहो त्यांना राग नाही येणार. एक लक्षात ठेव, हा माणूस मला उद्यापासून इथे कामावर दिसता कामा नये. एवढी साधी गोष्ट जर तुला कळत नसेल तर तू पण येऊ नकोस, कळलं? मी बोलतो त्यांच्याशी. बाबा देवा, तुझ्या समोर हा दिवा लावलाय, अखंड दिवा आहे. तोपर्यंत तेवत ठेवणार आहे जोपर्यंत तू माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करत नाहीस. देवा, माझ्या व्यंकीला सोडव. आज विश्वाची साक्ष चांगली झाली. कसं आहे ना, माझी जानू या जगात नाहीये, पण तिचा मित्र तिच्या भावाच्या मदतीला धावून आला. त्याच्या साक्षीने फरक पडणार आहे. माझी जानू होतीच अशी, मोठा मित्र परिवार तिचा, जिथे जाईल त्याची प्रत्येकाची लाडकी. आणि आज बघ काय योग आहे की जानूच्याच मित्रामुळे भावना आणि व्यंकीला मदत झाली.